यूपीएससी प्रमाणे एमपीसी मध्ये देखील आता कॅलेंडर असावा असा प्रयत्न आता एमपीसी या वर्षापासून डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा घेणार आहे। काहींचा विरोध आहे, मात्र आपण त्याला ग्राह्य धरणार नाही। ज्या रिकाम्या जागा आहेत एमपीसी मध्ये एक जागा पूर्ण करण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे असं स्पष्ट सरकारने केलेलं आहे। 2 जागांसंदर्भात आपण देतो आहोत। सगळ्या राज्यांचा यूपीएससीचा अभ्यास करण्यात आलेला आहे, त्यानंतर आता हा थोडा बदल करण्यात आला आहे। आपण अधिक माहिती घेऊ, आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर फोनद्वारे जोडले गेले आहेत। सूरज, यूपीएससी प्रमाणेच एमपीसी मध्ये देखील आता कॅलेंडर असणार आहे, हा बदल होणार आहे महत्त्वपूर्ण। सूरज यांच्याशी आपला संपर्क झाला नाही, मात्र एमपीसी परीक्षा संदर्भातील भरती संदर्भातील हा महत्त्वाचा बदल आहे। विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेली आहे की एमपीसी या वर्षापासून डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा घेणार आहोत। आपण थेट जाऊया, आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर फोनद्वारे जोडले गेले आहेत। सूरज, मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केलेली आहे, एमपीसी परीक्षेमध्ये मोठा बदल होणार आहे। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। नक्कीच तन्मय, थोड्या वेळापूर्वी विधान परिषदेमध्ये बोलत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मोठी घोषणा केली आहे एमपीएससी पदाबाबत की येणाऱ्या काही दिवसांमध्ये जी पदे आहेत ती भरली जाणार आहेत। सूरज, तुम्ही माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची घोषणा केलेली आहे। एमपीसीची या वर्षापासून डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा आता घेतली जाणार आहे। काहींचा विरोध आहे, मात्र आपण तो विरोध ग्राह्य धरणार नाही असं देखील मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे। ज्या रिकाम्या जागा आहेत त्या एमपीसी मध्ये एक जागा पूर्ण करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असं देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। सगळ्या राज्यांचा यूपीसीचा अभ्यास करण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने आता राज्य सरकार हा महत्त्वपूर्ण बदल करणार आहे। विधान परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। यूपीएससी प्रमाणे एमपीसी मध्ये देखील आता कॅलेंडर असेल आणि या वर्षीपासून डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा घेतली जाणार आहे। भविष्यात एमपीसी मध्ये मोठी भरती देखील होणार आहे। यूपीएससी प्रमाणेच एमपीसी प्रमाणे कॅलेंडर असावं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय।